करते सुरुवात. सियावर रामचंद्र की जय. सच्चिदानंद जय जय राम. ज्ञान प्रकाशक जय जय राम. गोदावरी कथा कीर्ती या रामाची. संसार श्रमाची विश्रामता. विश्रामता झाली राम उपासका. जैसी ते चातका जळवृष्टी. भूमिपती भुजापती भूपती रतिवीरा. सुरपती रंजन भृगुपती गंजन रणधीरा. अशा रामरायाला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्व जगदीश स्वरूप श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. सकल संत विचारमंच पुणे आणि समर्थ व्यासपीठ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमीच्या निमित्ताने आदरणीय डॉक्टर माधवी महाजन आणि आदरणीय श्रीमती संध्याताई कोल्हटकर सादर करीत आहेत रामायणातील देवदानव वृत्ती या विषयावरील संवादात्मक निरूपण. आज या संवादात्मक निरूपणाचा दुसरा दिवस आहे. आजच्या निरूपणापूर्वी आपण श्रीमती संध्याताई कोल्हटकर यांचा परिचय करून घेणार आहोत. संध्याताईंना सुद्धा आपण तर ओळखतोच, पण मी काल म्हटलं त्याप्रमाणे वक्त्याची अधिक ओळख ही अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने करून दिलेल्या त्याच्या सविस्तर परिचयातून अधिक दृढ होत असते. तेव्हा संध्याताईंचा परिचय करून घेऊ. श्रीमती संध्या अशोक कोल्हटकर. संध्याताई या उत्तम प्रवचनकार आहेत. दासबोध, आत्माराम, भगवद्गीता, ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव या ग्रंथांवर, त्याचप्रमाणे समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, गुरु तत्व, वारकरी संत, उपनिषदांची तोंड ओळख, भगिनी निवेदिता, देवी अथर्वशीर्ष, योगेश्री अरविंदांची सावित्री अशा विविध आध्यात्मिक विषयांवर प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशी त्यांनी प्रवचन केलेली आहेत आणि त्या करत आहेत. यूट्यूबवर संध्या कोल्हटकर या नावाने त्यांचं चॅनल आहे आणि त्याच्यावर त्यांची अनेक प्रवचनं आहेत. सज्जनगड प्रणित शिवसमर्थ उपासना केंद्र कोथरूड पुणे या उपासना केंद्राच्या संचालिका म्हणून 15 वर्ष त्या कार्यरत होत्या. समर्थ रामदास स्वामींच्या त्या अनुग्रहित आहेत. पत्रद्वारा दासबोध, मनाचे श्लोक आणि सखोल दासबोध अभ्यास यांच्या त्या समीक्षिका आहेत. सखोल दासबोध अभ्यास वर्ग सुद्धा त्या घेत असतात. सकल संत विचार मंच या ऑनलाईन मंचाच्या संध्याताई कार्यवाह आहेत. संध्याताईंच्या सिद्धहस्त लेखणीतून विपुल असं लेखन झालेलं आहे. सज्जनगड मासिक पत्रिका, रघुवीर समर्थ आणि कल्याणी, अवलोकन त्रैमासिक पुणे, नंदादीप सांगली, विशेषांक नाशिक, पत्रभेट मासिक नागपूर, वेदांतश्री पुणे आणि अनेक आध्यात्मिक मासिकांमधून त्यांनी लेख लिहिलेले आहेत. रामदास स्वामी साहित्य शोध या संकेतस्थळासाठी श्री समर्थांची करुणाष्टके उपलब्ध करून देण्यात त्यांचं योगदान आहे आणि अजून दुसऱ्या 2 उपक्रमांमध्ये सुद्धा त्या कार्यरत आहेत. संध्याताईंना मिळालेले पुरस्कार असे आहेत. श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा पुणे यांच्यातर्फे स्त्री प्रवचनकार म्हणून 2018 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या दासबोध सार सर्वस्व या पुस्तकाला मातृमंदिर संस्था पुणे यांचा संत साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अखंड लेखन, प्रवचन, निरूपण, संत साहित्य आणि तत्सम अनेक उपक्रमांमध्ये सतत कार्यशील अशा सतत कार्यशील असलेल्या आदरणीय संध्याताईंचा परिचय करून घेतल्यानंतर आता आजच्या विषयाकडे वळू. आपल्या भोवती पसरलेलं सार विश्व जसं त्रिगुणात्मक तसंच मानवी जीवन सुद्धा त्रिगुणात्मक. कोणी सात्विक तर कोणी तामसिक, कोणी दैवी संपत्तीने युक्त तर कोणी आसुरी संपत्तीने, कोणी सकारात्मक तर कोणी नकारात्मक. याच विषयाच्या अनुषंगाने आपण रामायणातील वृत्ती प्रवृत्ती बघत आहोत.
खरं तर मानवी स्वभावातली ही सकारात्मकता आणि नकारात्मकता रामायणातल्या, महाभारतातल्या आणि कलियुगातल्या सुद्धा अनेक व्यक्तिरेखांमधून आपल्याला बघायला मिळते. मात्र सद्गुण आणि सकारात्मकता हा दैवी संपत्तीचा परोत्कर्ष जिच्यावर महाकाव्य लिहिलं गेलं अशी वसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती असेल, दशरथ कुळातल्या सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती यांच्यासारख्या सद्गुणी सत्प्रवृत्त सुना असतील, मातेच्या हृदयाने सगळ्यांचा सांभाळ करणारी आणि आपलं घर तोलून धरण्यासाठी अखंड प्रयत्नशील असलेली कौसल्या राणी असेल, किंवा चुकीच्या मार्गाने सीतेला बंदिस्त करून ठेवू नका असं रावणाला वारंवार परोपरीने सांगणारी मंदोदरी असेल, आणि माझा राम मला भेटायला येईलच या भावनेने त्याची वाट पाहणारी, त्याची भक्ती करणारी शबरी असेल. खरं तर या साऱ्याच व्यक्तिरेखा पाहताना त्यांच्यामधली प्रकर्षाने जाणवते ती सकारात्मकता. आज आपण अशाच सकारात्मक स्त्रियांबद्दल जाणून घेणार आहोत. रामायणातील सकारात्मक स्त्रिया हा संध्याताई आणि माधवीताईंच्या निरूपणाचा आजचा विषय आहे. आणि या निरूपणानंतर कार्यक्रमाचा समारोप सौ अनघा शहा यांनी गायलेल्या भजनाने होणार आहे. आता आपल्या आजच्या निरूपणाची सुरुवात आदरणीय सौ माधवीताई यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होनी गेली. जया वर्णिता शीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. ईश्वर स्वरूप श्रोत्यांना वंदन करून आजच्या विषयाला मी प्रारंभ करते. रामायणाच्या अनुषंगाने आपण काल मानवी, राक्षसी, दानवी आणि ऋषितुल्य व्यक्तींच्या वृत्तीविषयी चर्चा केली. यावरून एकूणच सद्वृत्ती या जीवनात आनंद देणाऱ्या आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या असतात हे आपल्या लक्षात आलं. अशी ही सकारात्मक ऊर्जा असलेली माणसं कशी असतात? तर ती आशावादी, दांडगा आत्मविश्वास असणारी आणि समाधानी असतात. हे सगळ्यात महत्वाचं. त्यांचा स्वतःवर, आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असतो. धैर्य, निडरता हा त्यांचा स्थायी भाव असतो. नीतिमत्ता आणि कठोर परिश्रम यावर त्यांचा दृढ विश्वास असतो. सर्व परिस्थितीत ते अत्यंत समाधानी आणि आनंदी असतात. कुठलाही प्रसंग येवो, त्यांचं समाधान भंग पावत नाही. सकारात्मकता अशा पद्धतीने मानवी जीवन आनंदी करत असतं आणि म्हणून सतत सकारात्मक विचारांना महत्त्व द्या असं सांगितलं जातं. आपण करोना काळामध्ये बघितलं की तेव्हा सकारात्मक विचार करा असं वारंवार आपल्याला सांगितलं जात होतं. तर ह्या सकारात्मक विचारांचं महत्त्व हे आहे. अगदी धावतं आपण बघितलं तर नकारात्मक वृत्ती का नकोत? कशा असतात या व्यक्ती? तर त्या अतिशय निराश असतात. त्यांच्यामध्ये सतत असंतोष असतो आणि द्वेषाने भरलेली अशी ही माणसं असतात. या दुष्ट वृत्ती अहंकार, लोभ, क्रोध, मत्सर या सगळ्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत ना, या सगळ्या त्याच्यामध्ये भरलेल्या असतात आणि ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टींना, स्वार्थी विचारांना सतत खतपाणी घालत राहतात. या वृत्तींचा झाला तर तोटाच होतो. काय होतो तोटा? तर या वृत्तीमुळे निराशा तर येतेच, अपयश पदरात पडतं, आत्मविश्वास माणूस गमावून बसतो. सगळ्यात दुर्गुण महत्वाचा कुठला? आळस. हा आळस त्याच्यामध्ये भिनतो, दुसऱ्याबद्दल असूया निर्माण होते. या सगळ्या गोष्टी नकारात्मकतेमुळे वाढीला लागतात. सतत निराशाजनक विचार मनात येत राहतात आणि त्यामुळे या व्यक्ती कधीच आनंदी राहू शकत नाहीत आणि आपल्या आसपास कोणाला आनंदी राहू देत नाहीत. हे दुर्दैव आहे. भल्यांनी अशा माणसांचा संग टाळलेला बरं. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. कारण आपल्या ह्या अध्यात्म ग्रंथामध्ये दुःसंगाचा त्याग करायला सांगितलंय.
त्यामुळे भल्या माणसांनी या माणसांचा संग टाळलेलाच बरा. असो, रामायणातल्या ज्या व्यक्तिरेखांचा आढावा आपण घेत आहोत, त्यातून अहंकार आणि अन्याय कितीही मजबूत असले तरी सत्याच्या मार्गावर चालणारे जे आहेत त्यांचा नेहमी विजय होतो हे बघायला मिळतं. म्हणजे सकारात्मक ऊर्जा कायमच नकारात्मक ऊर्जेवर मात करते आणि यश पदरात पडतं. थोडक्यात काय तर या वृत्ती म्हणजे व्यक्तीच्या विचारांचा आणि आचरणाचा स्थायी स्वभाव असतो. यासाठीच मानवी वृत्तीवर आपल्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये अधिक भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. थोडक्यात वृत्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन. वृत्ती सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते आणि ती व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकते. म्हणूनच सकारात्मक आणि नकारात्मक वृत्ती रामायण ग्रंथाच्या आधारे आपण बघतोय. ते यासाठीच बघतोय की सकारात्मक वृत्ती असली की चांगली आहे. पण रामायण ग्रंथाद्वारे पण दृष्टांत देऊन, उदाहरणं देऊन, अशा पद्धतीने त्या त्या व्यक्तिरेखा सांगून असं आपण हे सगळं करतोय. आज आपण रामायणातल्या स्त्रियांमधल्या या वृत्ती कशा असतात, सकारात्मक वृत्ती कशा आहेत, ते आज आपण पाहणार आहोत. रामायणातली सकारात्मक स्त्रिया किंवा त्यांची आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी अशी किंवा वृत्ती, हे जर आपण विचारात घ्यायचं ठरवलं तर सप्तसागरामध्ये पोहल्यासारखं आहे. कारण यांच्यामध्ये मध्यवर्ती भूमिकेमध्ये असणाऱ्या त्यांच्या 3 माता, प्रभू रामचंद्रांच्या 3 माता आणि 4 सुना, असे दोन्हींचा समावेश यात होतो. म्हणजे या 3 माता आणि 4 सुना, त्या रघुकुलातल्या असलेल्या या 4 सुना यांच्याबद्दल म्हणजे हे सप्तसागरच झाले ना. आता ह्या सगळ्या जणी आपल्या भावना किंवा वृत्ती कशा व्यक्त करतात, त्या व्यक्त करण्याचं प्रत्येकाची एक वेगळी पद्धत आहे. कोणी गप्प बसून राहतं, तर कोणी बोलून सांगतं, कोणी क्रिया करून सांगतं, कोणी अशा पद्धतीने आपली सकारात्मक व्यक्तिमत्व ते दर्शवून देत असतात. कौशल्याचा विचार केला तर कौशल्या ही रामाची माता आहे. तिच्यातला वात्सल्य भाव रामाला नेहमी सकारात्मक दृष्टी देतच असतो, सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतो. एखादी व्यक्ती आपल्याशी वात्सल्याने बोलली की आपल्याला सहजच तिच्याबद्दल प्रेम निर्माण होतं, आदर निर्माण होतो, आणि ते वात्सल्य परिपूर्ण अवस्थेतलं आणि चांगल्या भावनेतलं असलं पाहिजे. हे तितकंच खरंय. आणि कौशल्य मातेच्या बाबतीत तसंच होतं की रामावरती नाही, ह्या 4ही मुलांवरती तिचं तेवढंच प्रेम होतं. हा वात्सल्य भाव तिचा सकारात्मकता आपल्याला दाखवतो. माता सुमित्रेच्या बाबतीत पण जर विचार केला तर मनाने तिला असं वाटत नव्हतं की रामाने वनवासात जावं, असं अजिबात तिला वाटत नव्हतं. पण कर्तव्य म्हणून त्याची त्यांनी जी वचन दिलंय त्याचं पालन करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून प्रेमपूर्ण भावनेने ती रामाचं शुभचिंतन करते, की कर्तव्य त्यांनी करायला पाहिजे या दृष्टिकोनातून शुभचिंतनही करते. पण मुळात तिला मनातनं काही वाटत नाहीये की आपला राम वनवासात जावा. पण या सगळ्याबरोबर तिची कृती आणखीन आपल्याला एक दिसते, ती म्हणजे लक्ष्मणाला त्याच्यासोबत संरक्षणार्थ पाठवते. की एक दोघं असलेले वनामध्ये जायचंय, काही अडचण आली तर त्या दृष्टिकोनातनं. आता कैकेयी आणि राम यांचं नातं बघितलं तर कैकेयीला रामाशिवाय अजिबात चैन सुद्धा पडत नाही. पण जेव्हा अधिकाराचा विषय येतो, अधिकाराचा प्रश्न येतो, त्यावेळेला माता कैकेयी मंथरेचं ऐकून रामाला वनवासात पाठवण्याचा कठोर निर्णय घेते. म्हणजे एकीची वात्सल्य रूप वृत्ती आहे, तर दुसरीची प्रेमपूर्वक कर्तव्य वृत्ती आहे, भावना वृत्ती आहे, कर्तव्य भावना ही वृत्ती आहे. आणि तिसरीची थोड्याशा हलक्या खानाची असल्यामुळे किंवा तेवढं क्षमता परिपूर्ण नसल्यामुळे कैकेयीची मात्र वृत्ती थोडीशी दुष्प्रवृत्ती आहे असं आपल्याला म्हणायला लागेल, हलक्या कानाची असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे तर एवढं रामायण घडलं, नाही का. रामायणातली या राण्या ज्या आहेत, याचा राजा दशरथ आणि या 3 राण्या यांच्यावरती रामायण लिहिताना अनेकांनी रूपक केलेली आहेत, त्यांच्या गुणवत्तेवरनं रूपक केलेली आहेत. यातून आपल्याला त्यांच्या वृत्ती लक्षात येतात. तुलसी रामायणात जर बघितलं तर तुलसीदास म्हणतात, माता कौसल्या ही गंगेसारखी पवित्र आहे. म्हणजे त्यांनी प्रयाग तीर्थाचं रूपक तिथे केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की माता कौसल्या गंगेसारखी अत्यंत पवित्र आहे, शुद्ध स्वरूप स्थितीत राहणारी आहे. म्हणजेच तिची वृत्ती अतिशय निर्मळ आहे, स्वच्छ आहे. सुमित्रेच्या बाबतीत ती यमुनेसारखी आहे,
कुठेही तक्रार न करता आलेल्या परिस्थितीत शांतपणे जीवन व्यतीत करणारी आहे. जे जे काही आलेलं आहे ते आपल्याला भोगायला पाहिजे, त्या परिस्थितीला शांतपणे तोंड द्यायला पाहिजे. ही अशी तिची वृत्ती स्थिर आहे. कैकई सरस्वती नदीसारखी आहे. कैकई म्हटलं तर विद्वान आहे, सर्व गुण संपन्न आहे, युद्धात वगैरे प्रवीण आहे, पण क्वचित प्रगट होणारी आहे, क्वचित लुप्त होणारी अशी जी सरस्वती आहे, तसं ही सुद्धा काही वेळेला सगळा आनंद दुःख सगळं प्रगट करणारी आहे, तर काही वेळेला ती आपल्याच विचारामध्ये दंग असणारी आहे. मनातले खळबळ काही ती दाखवत नाही, तरी रामायण घडवणारी आहे. तिची चंचल वृत्ती आहे आणि त्यामुळे गंगा यमुना सरस्वती अशा ह्या तिघी जणींचं रूप तुलसीदासांनी केलेलं आहे. आणि ह्या 10 इंद्रियांना ताब्यात ठेवणारा असा हा दशरथ म्हणजे प्रयाग तीर्थ आहे, अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केलंय. तर तिन्ही राण्यांचं रूप भावार्थ रामायणात एकनाथांनी सुद्धा केलेलं आहे, ते आध्यात्मिक दृष्ट्या. पण याच्यातून त्यांच्या वृत्ती आपल्या लक्षात येतात, हे महत्वाचं आहे. त्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या त्यांनी मांडलेले. इथे त्यांनी कैकईला अविद्या म्हटलंय. आता बघा, अविद्या म्हणजे ती काही फार वाईट नाहीये, पण संग दोषामुळे मंथरेचा संग लागला तिला. त्या संग दोषामुळे काही काळाकरता मंथरेच्या प्रभावाखाली येऊन कुसंगतीने कुविद्येने तिचा पाय घसरला. आता आपल्या बाबतीत सुद्धा हे अज्ञान अविद्येचं लक्षण आहे बरं का. अज्ञान अविद्या म्हणजे देहबुद्धीचं लक्षण आहे, जिच्या संघामुळे म्हणजे देहबुद्धीच्या संघामुळे काही वेळेला आम्ही सुद्धा लोभात अडकतो, आसक्तीत अडकतो, बाळांच्या मध्ये अडकतो आणि हे सगळे क्षणिक सुख आपलं उपभोगतो आणि त्यातनं सुख मिळवायचा प्रयत्न करतो, पण मूळ शाश्वत सुखाकडे मात्र दुर्लक्ष करतो आणि त्यातला आनंद हरवून बसतो. कैकई परब्रह्म स्वरूप श्रीरामाला दूर लोटते, म्हणजे परब्रह्माला दूर लोटते, रामाला दूर लोटते, तेव्हाच कुविद्येचा प्रवेश होऊ शकतो. सद्बुद्धी जवळ कधीही कुविद्या येऊ शकत नाही. पण दुर्बुद्धी जी आहे किंवा हे परब्रह्म स्वरूप श्रीरामाला दूर केल्यामुळे कुविद्या रूपी मंथरेचा प्रवेश झाला आणि कैकही अज्ञान अविद्या आणि त्याला कुविद्येची साथ मिळाली. हे दोघी जणी एकत्र आल्यावर भ्रमतेची सत्य असं वाटायला लागलं आणि ह्याचा दोष लागल्यानंतर मग काय झालं, आपोआपच दुःख पदरात येतं. क्षणिक सुख वाटतं की आता भरत राज्यावर बसेल, अमकं होईल तमकं होईल, असं मी मग राजमाता होईल, अशी सगळी स्वप्न रचायला तिची सुरुवात होते. पण नंतर हे सगळं कळल्यानंतर राज्याभिषेका जो जो आहे, भरताचा राज्याभिषेक, हे जे सुख स्वप्न होतं तिचं, त्याचं दुःखात रूपांतर होतं. कारण पुढे जाऊन बघितलं तर ज्याच्यावर तिचं मनापासून प्रेम होतं तो श्रीरामही तिच्यापासून दूर जातो आणि जो भरत आहे तिचा स्वतःचा मुलगा तोही तिच्यापासून दुरावला जातो. अविद्येचं हे असं असतं. ही झाली नकारात्मक ऊर्जा. आणि आता सुमित्रा ही शुद्ध बुद्धी म्हटलेलं आहे, ही कायम स्वरूप आपल्या आत्म्याशी संलग्न असते. आपला आत्मतत्व काय म्हणतंय, त्याचं साक्षी रूपाने तो काय सांगतोय हे ती ऐकत असते. त्यामुळे ती कायम आत्मानंदामध्येच असते. साधू संन्यासी असे असतात बरं का. तर कौसल्या सद्विद्या आहे, ती परब्रह्माची मूळ माया आहे, शुद्ध बुद्धी आहे, आपण मगाशीच बघितलं, आणि त्याची शक्ती आहे, ती परब्रह्मा इतकी शुद्ध आहे. असं हे रूपक भावार्थ रामायणामध्ये मांडलंय. यावरनं या दोघींकडनं सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते, कारण ते सगळे आत्मानंदामध्ये असतात, परब्रह्माच्या जवळ असतात, त्यांना आपोआपच सकारात्मक ऊर्जा मिळत राहते. अशी अनेक उदाहरणं आपण साधू संगतीमध्ये राहणाऱ्यांची बघतो. आता लक्ष्मण ज्या वेळेला वनवासात निघतो आणि त्यावेळेला सुमित्रा मातेला नमस्कार करायला जातो, प्रणाम करायला जातो, त्यावेळेला सुमित्रा माता त्याला उपदेश करते, लक्ष्मणा तुझं एक कर्तव्य आहे, ते म्हणजे श्रीरामाची सेवा करण्याकरता तुला त्यांच्या बरोबर जायचंय. आणि हे तुझं परम भाग्य आहे की राम वनवासात निघालेत आणि त्यांच्या सेवेची संधी तुला प्राप्त झाली. म्हणजे बघा, राम वनवासात निघालेत, त्यांची सेवा करायची, ती अरण्यात जाऊ, हे खरं म्हणजे बघितलं तर किती दुःख आहे, की वाईट गोष्ट आहे की इतके राजमहालात राहणारी ही लोक त्यांना वनवासात जायचे. पण कोणत्याही सुखदुःखाच्या प्रसंगी सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा हे सुमित्रेकडनं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे राम वनवासाला निघाले, त्यांच्या सेवेची संधी तुला प्राप्त झाली. म्हणजे दुःखात सुद्धा सुख शोधणं कसं असतं ते सुमित्रा आपल्याला सांगते. अशी सगळी सगळ्यांना प्राप्त होत नाही बरं का. त्याचा लाभ तू नक्की घे. सेवा करताना माझी
किंवा पिताश्री दशरथांची आठवण सुद्धा काढू नको. नाही, मी अयोध्येची सुद्धा आठवण काढू नको, कारण आता तुझे पिता स्वरूप श्रीरामच आहेत आणि माता जानकी ही तुझी माताच आहे, हे लक्षात ठेव. आणि आता ही वेळ अशी नाहीये सांगण्याची, पण तरी सुद्धा सांगते की महाराज दशरथ हे बेशुद्ध पडलेले, तोच तुम्ही निघू शकाल. एकदा जर ते काही शुद्धीवर आले, त्यांना जाग आली, तर कोणाला निघता येणार नाही. अशा दुःखद प्रसंगात सुमित्रेचा विवेक जागा झाला आणि यावरून तिची स्थिर बुद्धी आहे हे आपल्या लक्षात येतं. अगदी बरोबर संध्याताई. या तिन्ही मातांच्या वृत्तींचा आपण आता विचार केला. आता जनक राजाच्या 4 मुली ज्या पुढे रघुवंशाच्या सुना झाल्यात, त्यांचा जरा थोडासा विचार करूया. राजा राम हा नगर नियमांचं पालन करणारा होता. नगराचे नियम, राजाचं कर्तव्य, कुटुंबाचं कर्तव्य या सगळ्याविषयी राजा राम जागरूक होता आणि म्हणून तर तो मर्यादा पुरुषोत्तम होता. पण सीता ही भूमिकन्या, आणि ती भूमिकन्या असल्यामुळे ती जंगलातील नियमांप्रमाणे म्हणजे स्वतंत्र वृत्तीने वागणार होती. आता स्वतंत्र वृत्ती म्हणजे दुराचारी वृत्ती नव्हे, स्वैराचार नव्हे, स्वतंत्र विचाराची होती आणि त्या सकारात्मक विचार जे तिचे होते त्या सगळ्याला ती ठाम होती. आता याची अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. जसं वनवासात जाताना राम तिला म्हणाला, तुला वनवासात जायची तुला वनवासात जायची आज्ञा झालेली नाहीये, पण मला मात्र ती आज्ञा झालेली आहे, त्यामुळे मला जायला लागेल. पण बघा सीतेची भूमिका कशी आहे. अशा वेळेला रामाबरोबर वनवासात जाणार यावर ती ठाम आहे. तिने आपला निर्णय बदलला नाही कितीही आग्रह झाला तरी. आणि तो निर्णय तिने स्वतःच्या म्हणजे हे त्यावेळच्या स्त्रियांचं मला वैशिष्ट्य वाटतं की स्वतःचे निर्णय तिने, कारण वयाचा हिशोब केल्यानंतर सीतेचं वय देखील बरंच लहान आहे, पण तिने हा निर्णय घेतला. त्याच्याकरता तिने इतरांचा सल्ला घेतलेला नाही. तिचं काय म्हणणं होतं, जंगलातले नियम, त्या तिथल्या वृत्ती याची तुम्हाला सवय नाही, पण मला त्याची सवय आहे. तिथे तुमच्या बरोबर राहायला मला आवडेल, तुमची सेवा करायला आवडेल. तिचा दृष्टिकोन काय बघा. आणि असं म्हणून कर्तव्याचा आणि सोबतीचा विचार करून ती शक्ती स्वरूपात त्याच्याबरोबर गेलीये. ती रामाबरोबर गेली ते त्याची सकारात्मक ऊर्जा देणारी शक्ती म्हणून गेलेली आहे. दुसरं उदाहरण म्हणजे लक्ष्मणाने जेव्हा ती रेषा आखली त्यावेळेला लक्ष्मणाने तिला सांगितलं की तू ही काहीही झालं, कुठलंही संकट आलं तरी ही रेषा ओलांडून जाऊ नकोस. पण तरी सुद्धा तिने या ठिकाणी पुन्हा स्वतःचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचं कारण काय? कारण एक भुकेली व्यक्ती माझ्यासमोर भिक्षा मागत आहे आणि मी त्याला तसंच पाठवणं योग्य नाही. माझ्या काळजीपेक्षा दुसऱ्याची भूक शांत करणं हेही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि म्हणून तिने हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय झालं, मोठं रामायण तर घडलंच, पण तिने निर्णय घेऊन म्हणजे हा निर्णय देखील तिने स्वतःचा स्वतः घेतलाय, पण इथे तिने तिच्या कर्तव्याचं पालन केलंय. आपली कर्तव्य योग्य रीतीने ठामपणाने पाळून अचूक निर्णय घेणारी अशा वृत्तीची सीता आहे. रामाने तिला रावणाच्या तावडीतून सोडवून आपला पराक्रम गाजवून आपल्याला परत न्यावं. आता या ठिकाणी पण तिची इच्छा काय की मला रामाने येऊन सोडवावं, हा निर्णय पण तिचाच होता. रावणाच्या तावडीतून खरं तर जर आपण जे रामायण बघतो त्याच्यामध्ये हनुमंत समुद्र पार करून गेलेला आहे. हनुमंत तिला स्वबळावर लीलया आणू शकत होता, पण त्यामुळे रामाला कमीपणा आला असता आणि तो तिला मान्य नाही. म्हणून श्रीरामाने स्वतः येऊन मला घेऊन जावं असं म्हणून रामाच्या पराक्रमाला प्रेरणा देणारी अशी ही भगवती सीता आहे. तसंच रामाने जेव्हा तिला सांगितलं, बघा अजून एक निर्णय, की तू अयोध्येला येऊ नकोस, लोक तुझा स्वीकार करणार नाही. पण तरीही ती अयोध्येला आली. तिथे जाऊन तिने अग्निदिव्य केलं. रामाशी ती एकरूप होती, स्वैराचार तिच्याजवळ कधीच फिरकला नाही. कायम नीतीच्या पातळीवर तिने विचार केला. अशी ही स्वनिर्णयावर ठाम असलेली भगवती सीता, स्वतंत्र विचाराची भगवती सीता ही मर्यादा पुरुषोत्तमांना शोभणारी होती.
आता रावणाच्या कैदेमध्ये ती वर्षभर जवळजवळ होती. रावणापुढे ती कधीच भ्याडपणे वागली नाही, हे सगळ्यात महत्वाचं. आणि अग्निदिव्य करताना देखील ती घाबरली नाही. म्हणजे निर्भयता हा गुण सीतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सकारात्मक ऊर्जा या सर्व गोष्टींमधून आपल्याला बघायला मिळते. ही ऊर्जा सीता राणीकडून आजही घेण्यासारखी आहे. सीता राणी म्हटलं म्हणून आश्चर्य वाटलं ना, पण असं म्हणावंसं वाटतं. त्याच्यासाठी एक गोष्ट सांगते भगिनी निवेदितांची. भगिनी निवेदिता एका मुलींची शाळा चालवत होत्या आणि त्यांनी मुलींना विचारलं, आपली राणी कोण आहे सांगा बरं. तेव्हा मुलींनी जोरात उत्तर दिलं, राणी व्हिक्टोरिया. त्याबरोबर भगिनी निवेदिता खळखळून हसल्या. आणि खवळून उठल्या त्या. त्यांना हसू पण आलं, की आपल्या राणीचं विस्मरण आपल्या मुलींना होतंय. आणि त्या म्हणाल्या, की अरे ती इंग्रजांची राणी आहे, आपली नाही. आपली राणी सीता राणी आहे, जिनी रामासाठी वनवास पत्करला. हे भव्य दिव्य चरित्र आपल्या मुली विसरतात. आजही आपल्याला त्याचं विस्मरण होतं आणि आपण राम चुकला, सीतेवर अन्याय झाला, अशा वरवरच्या काही गोष्टींवर चर्चा करत राहतो. पण लोकांसाठी अग्निदिव्य केलं. आम्हाला अनेक गोष्टीतून तिच्याकडनं काय काय गोष्टी शिकायला मिळतात आणि म्हणून ती आमची सीता राणी आहे. म्हणून तिचा आज उल्लेख सीता राणी असा केला. अगदी छान गोष्ट होती हं. भगिनी निवेदिता खरोखरी परदेशी असून सुद्धा आपल्या भारताबद्दल तिला अतिशय प्रेम होतं आणि ते विवेकानंदांची शिष्य आहे हे सर्वांना परिचित आहेच. आता सीतेच्या बाबतीत जे ती म्हणाली ती सीता स्वतंत्र वृत्तीची आहे, कारण सीता ही भूमिकन्या आहे. जनक राजाला ती जमिनीमध्ये सापडलेली आहे, भूमिकन्या आहे आणि भूमिकन्या असल्यामुळे नगराचे नियम तिला नगराचे नव्हे जंगलातले नियम जे आहेत ते तिला पाठ आहेत, ते तिला माहिती आहेत. ते स्वतंत्रपणा माहितीये. स्वतंत्रता म्हणजे स्वैराचार नाही हे तुम्ही सांगितलं आता. बरोबर. काही स्वैराचार नव्हे, कर्तव्यनिष्ठ राहूनच सगळ्या गोष्टी करायच्या. अशी ही सीता स्वतंत्र वृत्तीची आहे. पण उर्मिलेच्या बाबतीत आपण बघितलं तर उर्मिला आधी त्याच्या राज्यात राहत होती आणि आता इथे अयोध्येमध्ये राहत होती. त्यामुळे साहजिकच उर्मिलेला नगर नियम जे आहेत किंवा नागरी नियम जे म्हणतात त्यांनी ती बांधून होती. आपण जिथे राहतो ना तिथले नियम आपल्याला बांधलेले असतात, पण नगरात राहत असो तर नगरातले नियम आपल्याला बांधून ठेवतात, म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. बरोबर. उर्मिलेच्या बाबतीत सुद्धा एक कथानक आहे की राम ज्या वेळेला वनवासात गेला तेव्हा ती काही असं म्हणली नाही बघा की मी पण लक्ष्मणाबरोबर येते. हम्म. तिने असं ठरवलं की नाही, मला सासू सासऱ्यांची सेवा करायला पाहिजे, मला इथे राहायला पाहिजे, इथलं कोणी सांभाळायचं. इथलं बरोबर. सांभाळणं पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे हे नगर नियम आहेत ते तिने मान्य केले, सीतेने जंगली नियम आहेत ते मान्य केले. हा दोघींमधला मुळात फरक आहे. पण दोघी वेगवेगळ्या आपल्या पद्धतीने श्रेष्ठच होत्या, यात वाद नाही. उर्मिलाच्या बाबतीमध्ये असं एक कथानक आहे, ज्या वेळेला राम वनवासात जातो तेव्हा संरक्षण करायची जबाबदारी आहे ती लक्ष्मणाला दिलेली असते ना. मग त्याला असं वाटतं की आपण आता 24 तास जागा राहिलं पाहिजे. मग आता लक्ष्मणाला हा कटाक्ष होता की मी 24 तास जागा राहणार, मग निद्रा कुठे जाणार. त्यांनी निद्रा देवीची उपासना केली. त्या निद्रा देवीला सांगितलं की मला 24 तास हे 14 वर्ष मला जागं राहायचंय, आता काय करू, ते तू मला वरदान दे. तेव्हा ती म्हणाली हे ठीक आहे, पण ही निद्रा कुठे घालू, या निद्रेला कुठे घालू, 14 वर्ष तुझ्याकडे नाही तर कोणाकडे जायची ती. उर्मिलेकडे घेऊन जा तिला. इतकं ठामपणे तिच्याबद्दल खात्रीपूर्वक लक्ष्मणाने सांगितलं. याबद्दल उर्मिलेबद्दल त्याला किती खात्री होती हे आपल्या लक्षात येतं. आणि उर्मिलेने सुद्धा त्याचा स्वीकार केला, ते आव्हान सहज पेललं. याचा अर्थ ती अगदी कायम झोपलेली असायची असा त्याचा अर्थ नाही हो, कारण तिची हम्म. बाकीची जबाबदारी होती. तिने एक स्वतः ते निद्रेचं आव्हान पेललं आणि ते पेलून जागृत अवस्थेतली आपली ऊर्जा जी होती ती सगळी लक्ष्मणाला देऊन टाकली. त्या निद्रा देवीला सांगितलं की ठीक आहे, मला ही निद्रा चालणार आहे, तू माझ्यातली जागृत अवस्थेतली जेवढी ऊर्जा असेल ती सगळी लक्ष्मणाला देऊन टाक. तिने तेही मान्य केलं, कारण शेवटी अवतार कार्य पूर्ण व्हायचंय, त्यामुळे प्रत्येक जण सहाय्य करतच असतो. आता ह्याच्यामध्ये ती सतत ध्यानमग्न असायची, म्हणजे ध्यानमग्न स्थितीत परमेश्वराच्या जवळ चिंतन करीत अशी ती राहायची. त्यामुळे एक कथा अगदी थोडक्यात सांगते, आपल्याला वेळेचा अभाव आहे त्याप्रमाणे.
एक कथा आहे उर्मिलेची, की ज्या वेळेला असं आपलं सांगितलं जातं, प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने कथा लिहिलेल्या आहेत हा. त्यामुळे ही कथा कशातली आहे काय आहे वगैरे पेक्षा अशी एक कथा सांगितली जाते की ज्या वेळेला हनुमंत संजीवनी बुटी घेऊन परत येत असतो त्यावेळेला तो मध्ये अयोध्येच्या इथे थोडासा उर्मिलेच्या इथे जातो की हिच्या महालात का दिवा दिसतोय, रात्र असून मी जागी आहे की काय, हे बघण्यासाठी तो पुन्हा तिथे जातो. आणि तो म्हणतो की काय करतेस तू, तर म्हणे काही नाही, मी म्हणजे माझ्या माझ्या ह्याच्यात तल्ली नाही. अरे म्हणे मी चाललोय हनुमंताच्या मी येताना परत येताना हनुमानाला म्हणतो की मी ही बुटी घेऊन आता परत चाललोय, लक्ष्मणाचे प्राण वाचवायचे, तुला माहिती नाही का तू तिथे बंधनात पडलेला मृत्यूशयेवर आहे. छे म्हणे तू कशाला काळजी करतो त्याची, मला त्याच्याबद्दल पूर्ण खात्री आहे. अशी कशी खात्री आहे, रात्रीच्या रात्रीत मला संजीवनी बुटी घेऊन ये म्हणून सांगितलं घाईघाईने, आणि तू असं कसं म्हणते. म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणजे कशावर विश्वास आहे, पण जोपर्यंत तो परब्रह्माच्या कुशीमध्ये झोपलेला आहे तोपर्यंत मला पूर्ण खात्री आहे श्रीराम हे परब्रह्म स्वरूप आहेत. म्हणजे बघा ती ध्यानावस्थेत किती परब्रह्माच्या जवळ गेले की अरे तू एक दिवस जाण्याची काही लटपट खटपट करू नको, ते एक महिना नाही गेलास तरी चालेल, असं तिने सांगितलंय. म्हणजे ही तिची लक्ष्मणाबद्दलची खात्री आणि रामाबद्दलची खात्री होती की हे राम हे परब्रह्म स्वरूप आहेत, त्यांच्या जवळ तो आहे ना, त्याला काही होणार नाही. अशा पद्धतीने त्याने सांगितलेलं आहे. म्हणजे ही त्याची ध्यानमग्न अवस्थेतली तिची परिपूर्ण अवस्था आहे की ती हे सगळं जाणू शकते. अर्थात त्यातलं कितपत तथ्य आहे, खरं आहे, खोटं आहे हे माहिती नाही, पण अशी कथा सांगितली जाते. तसंच मांडवी आणि श्रुतिकीर्ती या दोघींनी आपलं कुटुंब सांभाळलं होतं. रामपादुकांसह नंदीग्रामला भरत तिकडे जाऊन थांबलेला होता. तो त्या रामाच्या चरणसेवा करत होता तिथे. लक्ष्मणाबरोबर म्हणजे रामाबरोबर लक्ष्मण वनवासात गेलेला होता. न बोलता शत्रुघ्न आपलं राज्य सांभाळत होता. आता इथे मांडवी श्रुतिकीर्ती या दोघींनी आपलं पूर्ण कुटुंब सांभाळलं. कैकेयी, सुमित्रा, कौशल्या या सगळ्या शोकमग्न होत्या. अशा अवस्थेत त्यांना सांभाळणं, घरचा सगळा कारभार सांभाळणं, राज्यातल्या राज्य घराण्यातल्या स्त्रियांना राजघराणं सांभाळणं अतिशय अवघड असतं. हे काम या मांडवी आणि श्रुतिकीर्तींनी केलं. म्हणजे सर्वांनी एकमेकास सहाय्य करू अशा पद्धतीने न बोलता आपली आपली कामं केली. आणि म्हणूनच कदाचित रामाला वनवास आणि आपलं अवतार कार्य करणं सोपं झालं असावं. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं आपलं संत सज्जन नेहमी सांगत असतात. ते किती आपल्याला उपयुक्त पडतं आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी. हे सगळं झालं राजघराण्यातल्या स्त्रियांबद्दल. पण जेव्हा राम आणि जानकी हे दोघ जण वनवासातल्या प्रवासात होते तेव्हा त्यांना काही ऋषी पत्नी पण भेटल्या, ज्यांनी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन या दोघांना केलं. त्यातलीच एक लोपामुद्रा. आपण अगस्त्य ऋषींचं काल बघितलं सगळं वर्णन. की अगस्त्य ऋषी युद्धशास्त्रात लढण्यात प्रवीण होते, निर्भय होते, पण त्यामुळे कुठेही अज्ञात ठिकाणी जायचं तर त्यांना अजिबात भय वाटत नसे, कशाची भीतीच नाही त्यांनी. पण अशा वेळी लोपमुद्रा सुद्धा काटेकुटे तुडवी जंगलातून वाट काढत त्यांच्या बरोबर जायची. हेही तितकंच खरं, तिने कधीही त्यांना विरोध केला नाही, उलट पतीला कायम सहकार्यच केलं. लोपमुद्रा आणि लोपमुद्रा म्हणजे अगस्त्य ऋषींसारख्या वादळाशी जुळवून घेणारी आणि आनंदाने राहणारी एक विद्युल्लता होती, असं तिचं वर्णन केलं जातं. लोपमुद्रा म्हणजे लोपमुद्रेने सीतेला दंडकारण्याविषयी म्हणजे सांगितलं होतं की दंडकारण्य अतिशय विचित्र आहे बरं, नवख्या व्यक्तीवरती अजिबात विश्वास ठेवू नको, असा स्वानुभवाचा सल्ला तिने दिला होता. आणि ही लोपमुद्रा सुद्धा विद्वान आहे बरं का, कारण ऋग्वेदातल्या प्रथम मंडलातलं 179 सुक्त तिचं आहे. त्या संबंधात पहिले 2 मंत्र तिचे आहेत. आपण खूप खोलात नको जायला, पण त्यांनी मंत्र लोपमुद्राचे आहेत. त्याच्यात तिने एक फार महत्वाची गोष्ट सांगितली जी ऋषीमुनी, ऋषी पत्नी आणि सर्वसामान्य या सगळ्यांसाठी उपयोगी पडणारी आहे. तिने असं म्हटलं की योगाबरोबर मर्यादित भोग सुद्धा आवश्यक आहे. जे तिचा स्वानुभव होता त्यानुसार तिला भोग कमी मिळाले आणि योगाच्या सान्निध्यात जास्त राहावं लागलं अगस्त्य ऋषींच्या मुलींच्या बाबतीत. त्यामुळे तिने असं म्हटलं की योगाबरोबर भोगही महत्वाचे आहेत, हे तिने त्या मंडलामध्ये मांडलेलं आहे.
आणि आणखीन एक लोपामुद्राची महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीविद्या. एक अख्खी शाखा श्रीविद्येची तिच्या नावाने घेतली जाते. श्रीविद्या म्हणजे त्रिपुरा सुंदरीची ह्याच्यामध्ये उपासना आहे. हे श्रीविद्येचं चक्र आहे, ज्याला आपण श्रीयंत्र म्हणतो ना, ज्याच्यामध्ये चार उभे त्रिकोण असतात, ऊर्ध्वगामी असे चार त्रिकोण असतात, एकात एक एकात एक, आणि अधोगामी 5 असतात, एक मायेचे, एक शिवाचे. शिवशक्ती समावेशन अमृतानुभवातलं ते याच्यावर आधारित आहे. आणि त्रिपुरा सुंदरीची उपासना आहे. शंकराचार्यांच्या सौंदर्य लहरीत जो 11वा श्लोक आहे तो याच्याशी निगडीत आहे. एवढी माहिती फक्त देते. श्रीविद्येबद्दल तिचं नाव पहिलं घेतलं जातं लोकमुद्रेचं. इतकंच नाही, अगस्त्य ऋषींनी तिला त्या बाबतीत आपला गुरु मानलेलं आहे. हेही तितकंच खरंय. त्यावेळेला असं नव्हतं की या विद्येत मी माझ्या पत्नीला कसा गुरु मानू वगैरे, असं काही नव्हतं. जिथे पत्नी श्रेष्ठ आहे तिथे तिचा योग्य तो मान ठेवला जायचा. अशा पद्धतीने राहणारी त्यावेळची लोक होती. सीता ही सुद्धा अशीच अनेक संकटांना तोंड देणारी, म्हणजे जशी लोकमुद्रा आहे, निर्भयतेने वावरणारी, सगळ्या संकटांना तोंड देणारी स्त्री ही अबला नाही सबला आहे, आजच्या वाक्यात सांगायचं झालं तर अशा पद्धतीने वावरणारी होती. सीतेने अशीच अनेक संकटांना तोंड दिलेली आहेत. योग्य दिशेने योग्य वेळी योग्य प्रयत्न केले तर नक्कीच यश पदरात पडते. असा प्रयत्नवाद सीता असू दे, लोपामुद्रा असू दे, या सगळ्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ऋषी पत्नीच्या ठिकाणी इथे आपल्याला पाहायला मिळतो. खूप छान सांगितल्यात दोन गोष्टी तुम्ही, उर्मिला आणि हनुमंताची कथा आणि लोपामुद्राचं जे श्रीविद्येविषयीचं आहे, ती माहिती खूप नव्याने आज समजली. छान तुम्ही थोडक्यात पण समजेल अशा शब्दात सांगितली. ऋषीपत्नींचं एकंदर चरित्र बघितले तर ती खरंच भव्य दिव्य आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या ऋषींबरोबर राहणाऱ्या, म्हणजे त्यांचं काय आयुष्य असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही. पण ह्या स्त्रिया खरंच विलक्षण आहेत. आणि हा जो ऋषींचा आपण प्रवास बघतो, तर ह्या प्रवासामध्ये अशीच एक शांत चित्ताची ऋषी पत्नी वनवासात ह्या लोकांना भेटलेली आहे. आणि ती म्हणजे अत्री पत्नी अनुसया. आपलं आचरण शुद्ध आणि पवित्र हवं, हे अत्री ऋषींची पत्नी अनुसया आपल्याला सांगते. तिची आणि भगवती सीतेची भेट अत्री ऋषींच्या आश्रमात झाली आणि त्यावेळी अनुसयेने सीतेला दिव्य वस्त्र दिली, जेणेकरून तिच्या चारित्र्याचं रक्षण होईल. ही दिव्य वस्त्र किती दिवस वापरली तरी जुनी होणार नाहीत अशा पद्धतीची होती. ऐकून हेवा वाटतोय ना, पण तशी होतीच. कारण म्हणजे आजच्या शब्दात म्हटलं ना, तर आजच्या शब्दात ती इम्पोर्टेड होती. स्वामी गोविंद देवगिरी यांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर ते आपल्या रामकथेत सांगतात की ती वस्त्र जी होती ती स्वर्गातून इम्पोर्ट केली होती. एकूणच अरण्याचा हा जो प्रवास आहे तो खडतर आहे. आणि म्हणून मग अनुसयेने काय सांगितलंय की अगं बाई, हा अरण्याचा प्रवास जो आहे तो अतिशय कठीण आहे. मी सुद्धा जंगलात राहिलीये, इथे अनेक संकटांना तोंड द्यायला लागतं याची मला जाणीव आहे. आणि म्हणून वनवासात जी जी काही काळजी घ्यायची, दक्षता घ्यायची, याविषयी ती अधिकाराने त्यांना उपदेश करते. अनुसया माता जानकीला आपली मुलगी मानते. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला उपदेश करायचा असेल त्याच्यावर आधी प्रेम करायला शिकलं पाहिजे. जर आपलं प्रेम नसेल तर त्याला केलेला उपदेश सुद्धा वायाच जातो. महान पतिव्रता अशी ही अनुसया माता आहे, जानकीला पतिव्रता धर्माचा उपदेश करते. आता जानकीचं चरित्र बघितलं तर खरं तर जानकी सर्वोच्च पतिव्रता आहे, आदर्श आहे. पण या ठिकाणी काय झालंय, या ठिकाणी आपल्याला ऋषी माता काही सांगता आहेत. तो सगळा उपदेश जो आहे तो सीता माई जी आहे ती शांतपणे ऐकून घेते. यातून एक गोष्ट आपल्याला शिकता येते की आपल्याला कितीही माहिती असलं, सगळ्या गोष्टी जरी माहिती असल्या तरी सुद्धा एखादी श्रेष्ठ व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती आपल्याला जर काही सांगत असेल तर प्रेमाने जवळ बसून ते पुन्हा पुन्हा ऐकायला हरकत नाही. उपदेश एकदा श्रवण करायचा नसतो, तर तो अनेक वेळा श्रवण केला की त्याच्यात परिपक्वता येते. हे महत्वाचे. त्यामुळे आम्हाला माहिती आहे म्हणून उठून न जाता हे ऐकणं हे अतिशय महत्वाचे. आता थोडं लंकेतल्या स्त्रिया जाणून घेऊया. यातली पहिली लंकीने बघूया.
लंकिनी ही रामायणातली एक महत्वाची लक्षवेधी व्यक्तिरेखा आहे असं म्हणायला हरकत नाही. ही लंका नगरीचं मुख्य प्रवेशद्वार सांभाळणारी एक जबाबदार आणि दक्ष अशी राक्षसी आहे बरं का. अत्यंत कर्तव्यदक्ष आणि कठोर अशी रक्षक आहे ती. लंकेचं रक्षण करणारी आहे. रावणाच्या साम्राज्याचं संरक्षण करणाऱ्या शक्तिशाली राक्षसांपैकी अनेक राक्षस आहेत, पण ही एकटी स्त्री आहे जी त्या इतका आहे की तिच्या आदेशाशिवाय कोणालाही लंकेत प्रवेश करता येत नव्हता. तिचं मुख्य कर्तव्य हेच होतं की कोणत्याही परक्या व्यक्तीला लंकेत प्रवेश करू द्यायचा नाही. आता म्हणजे हे कशासाठी होतं तर रावणाचं जे साम्राज्य आहे त्या साम्राज्यावर कोणताही धोका येऊ नये याची काळजी घेणं, अगदी बारीक कीटक देखील लंकेत प्रवेश करू शकणार नाही एवढी कडक सुरक्षा तिने आपल्या निगराणीमध्ये ठेवलेली होती. मुळात लंकिनीची जर आपण कथा बघितली तर ती एक अप्सरा होती. पण आता हे अगदी ऐका हा महत्वाचं, पण दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकण्याची तिला वाईट खोड होती आणि त्यामुळे तिला ब्रह्मदेवाचा शाप मिळाला होता. त्या शापामुळे ती राक्षसी बनली आणि तिला लंकेचं रक्षण करण्याची जबाबदारी दिली गेली. पण एखाद्या राक्षसीप्रमाणेच लंकिनीची वृत्ती कशी होती? सुरुवातीला ती अहंकारी आणि कठोर होती. तिला तिच्या शक्तीचा अभिमान म्हणण्यापेक्षा गर्व होता. तिला वाटत होतं की कोणीही तिच्या शक्तीला हरवू शकत नाही. पण जेव्हा हनुमंताची आणि तिची भेट झाली त्यावेळेला तिच्यामध्ये खरं परिवर्तन झालं. जेव्हा तिला रावणाचं सत्य समजलं तेव्हा तिने प्रामाणिकपणे सत्याचा स्वीकार केलाय. सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमंतांनी लंकेमध्ये प्रवेश केला तेव्हा लंकिनीने त्याला अडवलंय, पण हनुमंताच्या शक्तीपुढे तिचा टिकाव लागला नाही. ब्रह्मदेवाने तिला शाप दिला होता, तसाच वर पण दिला होता बरं का. जेव्हा तुला एक वानर मारेल आणि तुला रक्ताची गुळणी होईल तेव्हा तेव्हा रावणाचा अंत जवळ आला आहे असं समज. हनुमंताच्या पराक्रमापुढे तिच्या अहंकाराचा नाश झाला आणि ती विनम्र झाली. लंकेत प्रवेश केल्यानंतर पुढे काय हा जो हनुमंतासमोरचा प्रश्न होता तो तिने सोडवला. हनुमंताला सीता माता कुठे आहे, लंकेमध्ये अशोकवनामध्ये आहे, ही सगळी माहिती त्याला दिली आणि त्याला यश मिळव याच्यासाठी त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. लंकिनीच्या प्रसंगातनं कितीही बलाढ्य अहंकार असला तरी सत्य आणि धर्माच्या शक्तीसमोर त्याचा टिकाव लागत नाही. कोणाला जर योग्य मार्ग स्वीकारायचा असेल तर तो कधीही स्वीकारता येतो हे लक्षात येतं. तिचा विशेष हा की तिच्या मनात रावणाबद्दल निष्ठा होती, पण सत्य समजल्यानंतर ती धर्माच्या बाजूने वळली. अशीच लंकेतली आणखीन एक स्त्री जी प्रातस्मरणीय पंचकन्यांमध्ये जिचा उल्लेख येतो ती म्हणजे मंदोदरी, रावणाची पत्नी मंदोदरी. रामायणातलं अगदी महत्वाचं आणि आदर्श स्त्री पात्र असं म्हणता येईल. रावणाची पत्नी आहे, तिच्या स्वभावामध्ये शहाणपण आहे, संयम आहे, पतिप्रेम आहे, नीती आहे, सगळ्याचा सुंदर मिलाप तिच्यामध्ये दिसून येतो. खरे म्हणजे तिचा पती अधर्म मार्गी असला तरी त्यांनी त्याच्याशी तिने मात्र त्याच्याबरोबर निष्ठा विश्वास सगळं टिकवून ठेवलं होतं. रावणाला तिने अनेकदा योग्य सल्ला पण दिला होता आणि अधर्म सोडून रामाला शरण जायचं पण सांगितलं होतं, उपदेश केला होता. पण कारण ती मंदोदरी जी आहे ना ती अतिशय धर्मपरायण होती, विवेकी होती. सीतेचं हरण करणं हे अगदी चुकीचं आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा वाईट होतील हेही तिने भाकीत केलेलं होतं. मंदोदरी सहनशील होती, क्षमाशील वृत्तीची होती. रावणाच्या बाबतीमध्ये रावणाच्या अहंकारामुळे लंकेचा नाश होणार आहे, त्याचा स्वतःचा विनाश अटळ आहे हे निश्चितपणे माहिती असून सुद्धा तिने पतिप्रेम मात्र सोडलं नाही. ती त्याला सोडून कुठे गेली नाही. तिचं पतिव्रता या धर्माने जर बघितलं तर तिचं पतीवरचं प्रेम कधी कमी झालं नाही. मंदोदरी अतिशय बुद्धिमान होती, तिच्याकडे दूरदृष्टी होती, सदैव चांगल्या गोष्टींचा योग्य गोष्टींचा आग्रह ती धरत होती. रावणाला नीतीच्या मार्गाने चालण्यासाठी सांगण्याचा तिने खूप प्रयत्न केला.
पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कोणत्याही संकटामध्ये शांत, संयमी, आ- व्यवस्थित राहण्याचा, स्थिर राहण्याचा आदर्श तिने आपल्या पुढे ठेवलाय. रावणाचा अहंकार आणि हट्टीपणा जर बघितला तरी सुद्धा तिने तिचं कर्तव्य मात्र पूर्ण केलं. अशी ही लंकेतली स्त्री होती जिला धर्म आणि नीती याचं भान होतं. म्हणूनच कदाचित पंचकन्यांमध्ये तिचा उल्लेख केला जातो. बरोबर. आणखीन एक त्यातली स्त्री जर म्हणजे आपण लंकेतल्या स्त्रिया बघतोय ज्या खरं म्हणजे सकारात्मक आहेत, त्यांचा आपण विचार करतोय, राजघराण्यातल्या बघितल्या, पण आता हे बघतोय त्याच्यामध्ये त्रिजटा ही एक महत्वाची आणि आदरणीय राक्षसी होती. ती रावणाच्या दरबारातली एक ज्येष्ठ स्त्री होती. त्रिजटा म्हणजे तिच्या सत्यनिष्ठा, बुद्धी, धर्मबुद्धी, हा नुसती बुद्धी नाही, कारण बुद्धी विपरीत पण होऊ शकते. धर्मबुद्धी आणि इतरांविषयीच्या सहानुभूतीमुळे रामायणातल्या आदर्श स्त्रियांपैकी ती एक आहे. राक्षसी जातीची असली तरी स्वभावात तिच्या करुणा आहे, धर्मनिष्ठा आहे, सद्भावना आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. ती इतर राक्षसींप्रमाणे क्रूर नव्हती, अत्यंत दयाळू आणि सहृदय होती. सीतेचं दुःख जाणून तिच्या रक्षणाचा तिने प्रयत्न केला. रामायणामध्ये आपण बघितलं जेव्हा इतर सगळ्या राक्षसी सीतेला धमक्या देत असत, घाबरवत असत, किंवा रावण तिथे येऊन धमकावत असे, तेव्हा त्रिजटेने प्रत्येकाला रोखलेलं आहे, अगदी रावणाला सुद्धा, आणि सीतेचं सांत्वन केलेलं आहे. ही राक्षसी असली तरी धर्माने वागणारी होती आणि सत्याचं तिला भान होतंच. त्यामुळे रामाविषयी तिला श्रद्धा पण होती हं तिच्या मनामध्ये. आणि तिला ठाऊक होतं की एक ना एक दिवस इथे हे श्रीराम हे परमेश्वराचं स्वरूप आहे, त्यामुळे ते नक्की येऊन तुला सोडवतील, असं कायम ती सीतेला सांगत असे. आणि हेही सांगत असे की रावणाचा अंत हा अटळ आहे. आणि ती सीतेचं कायम सांत्वन करत असे या पद्धतीने. भविष्य काळाची तिला जाणीव होती. तिला एकदा स्वप्नही असं पडलं होतं की ज्याच्यामध्ये रावणाचा विनाश झालाय, लंकेचा नाश झालाय आणि रामाचा विजय झालाय, हे तिने स्पष्टपणे पाहिलं होतं. आणि ती त्या आजूबाजूच्या राक्षसीनींना पण हे सांगायची की रावणाचा लवकर पराभव होईल आणि लंकेवरती निश्चित संकट येऊन लंकेचा सुद्धा नाश होण्याची शक्यता आहे. तिने सीतेची रात्रंदिवस सेवा केली, मानसिक आधार दिला. एखाद्या सावलीप्रमाणे ती सतत सीतेबरोबर राहिली. तिने वारंवार रावणाला आणि राक्षसींना रामाच्या ताकदीविषयी सांगितले की जेणेकरून कोणाचं तरी हृदय परिवर्तन होईल, अधर्म टळला जाईल. पण काहीही उपयोग झाला नाही. राक्षसी असून सुद्धा तिच्यामध्ये काही सद्वृत्ती आपल्याला दिसून येतात. मंदोदरीचा जसा पंचकन्यांमध्ये उल्लेख येतो तसा मला वाटतं अहल्येचा पण येतो. त्या अहल्येविषयी हो, थोडस हा बरोबर. त्याच्यात म्हणजे ती आज पण आपण एक जिच्या ऋषी पत्नी श्लोकाने आहे ना. सुरुवात केली. ती पण म्हटलं एक ऋषी पत्नी आहे, तिच्याबद्दलही थोडं सांगायला पाहिजे. बरोबर. आजच आपण जो श्लोक म्हटला त्या तिच्याविषयीच्या श्लोकानेच आज आपण सुरुवात केली. अहल्या ही ब्रह्मदेवाने निर्माण केलेली एक अतिशय सुंदर स्त्री होती. ती गौतम ऋषींची पत्नी होती. आता तिच्याविषयीची कथा सगळ्यांना माहिती आहे की तिला इंद्राने मोहून घेतलं होतं आणि त्यामुळे तिला शाप मिळाला आणि ती शिळा झाली होती. तिच्याकडून पाप घडलं, पण ती चूक म्हणजे आपण सतत म्हणतो की अहिल्याकडनं पाप घडलं, अहिल्या. खरं तर ह्या रामायणातल्या व्यक्तींना दोष देण्या इतके आपण अधिकारी नाही. तरी सुद्धा आपण पटकन म्हणतो की अहल्येची चूकच झाली. पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की तिला नंतर गौतम ऋषींनी सोडून दिलेलं आहे. वनात ती एकटी राहिलेली आहे. ही चूक तिच्याकडनं घडली, तिलाही मान्य होते, पण तिने ही परत वारंवार केलेली नाही. तिने रामचंद्रांच्या प्रतीक्षेमध्ये आपलं पुढचं सगळं आयुष्य व्यतीत केलंय, तप केलंय. आणि प्रभू रामचंद्रांचा विशेष हा की रामचंद्रांनी तिचं पाप लक्षात ठेवलं नाही, तर तिचं तप लक्षात ठेवलंय आणि आपल्या वनवास पर्वामध्ये तिचा उद्धार केलेला आहे. म्हणजे कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं आणि आपल्याकडनं चूक घडल्यानंतर कशा पद्धतीचं चांगलं वर्तन करायचं हे या कथेतनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि गौतम ऋषींचा पण एक विशेष सांगावासा वाटतो. गौतम ऋषींनी देखील तिच्या सर्व चुका पोटात घालून तिला मोठ्या मनाने माफ केले आणि पुढील आयुष्यात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. आता इथे थोडंसं सध्याच्या परिस्थितीचा विचार करावा असं वाटतं की सध्या परिस्थितीचा विचार करता अशी घटना घडली तर लगेच घटस्फोट घेतला असता, बरोबर ना? पण कुटुंब संस्था टिकवायची असेल तर मनाचा मोठेपणा, क्षमाशीलता, एकमेकांना समजून घेणं हे गुण आवश्यक आहेत.
जे आजकाल विरळा पाहायला मिळतात असं म्हणायला फार वाईट वाटतं. पण इतक्या पुरातन काळामध्ये गौतम ऋषींनी मनाची आणि विचाराची व्यापकता दाखवून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. पंचकन्यांमध्ये जसं तुम्ही आता म्हटलात तसं पंचकन्यांमध्ये ज्यांचं स्मरण केलं असता पापाचा नाश होतो, त्या श्लोकामध्ये अहिल्याचा प्रथम उल्लेख केला जातो, हे लक्षात ठेवा. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून सातत्याने कार्य करत राहिलं तर भगवंत आपला उद्धार नक्की करतो, हे या कथेतनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर अहंकार बाजूला ठेवून सहनशीलतेने मार्गक्रमण करणं महत्वाचं आहे. अहिल्याची वृत्ती आपल्या जीवनात विनम्रता, निस्वार्थ सेवा आणि सहनशीलता याचं पालन करणं, याचं महत्त्व पटवून देते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात आणि त्या लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. या सगळ्यांमध्ये भिल्ल जमातीमध्ये राहणारी शबरी जी आहे ती तिच्या वैशिष्ट्यांमुळे उठून दिसते बरं का. शबरी रामायणातलं एक अत्यंत भक्तिमय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. तिची कथा भक्ती, समर्पण आणि साधेपणा याचं खूप सुंदर उदाहरण आहे. खरं तर एका भिल्लाची पोर लहानपणापासून ईश्वर भक्त आहे. त्या तिच्या वृत्तीतूनच जेव्हा तिच्या लग्नासाठी बकरीची पिल्लं कापली जाणार हे तिला समजतं, तिचं मन खरं खिन्न होतं, कारण ती त्या पिल्लांबरोबर खेळत असते ना. मग त्या पिल्लांचा जीव वाचावा म्हणून आणि हे हिंसक जीवन न स्वीकारता ती घरातनं बाहेर पडते. आणि घरातनं बाहेर पडल्यानंतर तिने काय केलंय, तिने मतंग ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांची सेवा केली आहे. त्यांची या ऋषींनी तिची भक्ती बघितली. कथा मोठी आहे, आपण अगदी थोडक्यात बघू. पण तिची भक्ती पाहून तिला रामाच्या दर्शनाचं वरदान ऋषींनी दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं, भगवान श्रीराम तुझा उद्धार करतील. आणि ह्याच एका गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून शबरीने रामाच्या प्रतीक्षेत आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलंय. सगळ्यात विशेष हा मला तिचा वाटतो की ध्यान लावून न बसता तिने श्रीराम भेटीचा ध्यास घेतला. एक नाही, दोन नाही, अनेक वर्ष म्हणजे किती, अगदी जख्ख म्हातारी होईपर्यंत ती नियमाने त्याची वाट बघत राहिली. ही श्रद्धेची ताकद आहे. कंटाळा नाही, आळस नाही, तिचं सातत्य, चिकाटी, दृढ श्रद्धा हे गुण निश्चितच उल्लेखनीय आणि ते आपण घेण्यासारखे आहेत. श्रीरामांच्या प्रती तिचा जो भक्तिभाव आहे तो इतका गोड आहे ना की रामांनी सुद्धा तिच्या प्रेमाची आणि भक्तीची कदर केलेली आहे. तिने दिलेली उष्टी फळं त्याने आनंदाने स्वीकारली आहेत. बघा, शबरीसारखी भक्ती जर असेल ना तर देव देखील भारावून जातो, हे आपल्याला या कथेमध्ये बघायला मिळतं. शबरीचा ध्यास, तिची चिकाटी, तिची श्रद्धा, निष्ठा खरोखरच प्रेरणादायी आहे. भगवंताची भेट ही बाह्य दिखाव्यावर अवलंबून नाही. यातनं काय आपल्याला कळतं, ती बाह्य दिखाव्यावर अवलंबून नाही तर अंतःकरणातली शुद्धता आणि सातत्याने केलेल्या भक्तीवर अवलंबून असते. हे शबरीच्या चरित्रातनं आपल्याला शिकायला मिळतं. तिची अढळ श्रद्धा कोणत्याही परिस्थितीत कधीच ढळलेली नाही, ना वयामुळे ना परिस्थितीमुळे. हे शिकण्यासारखं आहे बरं का. श्रद्धा कशी असावी, गुरु शब्दावर दृढ विश्वास अतिशय महत्वाचा आहे, जो तिचा होता. कंटाळा किंवा निराशा न येऊ देता तिने आपलं कर्तव्य अविरतपणे चालू ठेवलेले. रामाची वाट बघणं आणि तो माझा उद्धार करेल ह्याच्यावर तिने पूर्ण विश्वास ठेवलेला आहे. भौतिक गोष्टींपेक्षा निखळ निर्व्याज प्रेमभाव भगवंताला अधिक प्रिय आहे, हे शबरीच्या वृत्तीतनं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या वृत्ती बघत असताना आपण राजघराण्यातल्या स्त्रिया बघितल्या, ऋषीपत्नी बघितल्या, भिल्ल शबरीची गोष्ट बघितली. आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये तेवढ्याच महत्वाच्या बघितल्या तर वानर पत्नी ज्या आहेत त्या देखील, ज्याच्यामध्ये तारा आणि रुमा या दोघींचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. किष्किंधा नगरीची राणी, किष्किंधाची राणी म्हणूया, वानर राजा वालीची पत्नी तारा जी आहे ती अतिशय बुद्धिमान होती, चतुर होती, धीराची होती आणि आपल्या पती वाली याची नेहमी प्रशंसा करत असे
आणि तिचे दोघांचे प्रेम अतिशय एकमेकांवर होतं. पंचकन्यांपैकी तिचा गौरव केला जातो. खरं जर आपण बघितलं तर रामायणातल्या अहल्या, सीता, तारा, मंदोदरी या 4 जणी पंचकन्यांमध्ये त्यांची नोंद होते. त्याच्यातली ही तारा आहे. आणि तसंच 5वी द्रौपदी आहे, ती महाभारतातली आहे. मात्र ताराचं वर्णन असं केलं जातं की वानर वैद्य जे सुषेण, त्या सुषेणाची मुलगी ती आहे. रामायणातली वानर वैद्य असं त्यांनी म्हटलेलं आहे, सुषेणाची मुलगी. किंवा कदाचित ती सुषेण म्हणजे रावणाचा जो वैद्य होता त्याची कन्या असण्याची शक्यता आहे. कारण रावणाचे आणि वालीचे पण संबंध एकमेकांबरोबर चांगले होते त्यावेळेला. असो, तर तिच्याशी लग्न केलं, त्यांना अंगद नावाचा मुलगा झाला. म्हणजे सुषेणाची मुलगी ही तिने वालीशी लग्न केलं आणि त्यांना अंगद नावाचा मुलगा झाला. वालीचा जेव्हा मृत्यू झाला ते कळल्यानंतर सुग्रीव राजा होतो आणि मग तो तारा त्याची राणी होती. हा सगळा कथाभाग परिचित आहे की त्याचा वध कसा झाला, नंतर तो भाऊ ते भावाचं त्याच्याशी तारेचं लग्न झालं वगैरे, हा सगळा कथाभाग परिचित आहे. आता वाली परत येतो आणि ताराला परत मिळवतो. कोणताही शहानिशा न करता भावावर विश्वासघाताचा आरोप करतो आणि त्याला निर्वासित करतो. आता ज्या वेळेला निर्वासित करतो त्यावेळेला बघितलं तर रुमा त्याच्या बरोबर जाते. वाली जो आहे तो निर्वासित सुग्रीवाला करतो आणि सुग्रीवाला निर्वासित करतो त्यावेळेला रुमा त्याच्या बरोबर जाते. अशी रुमा ही पत्नी अतिशय अबोल आणि अशा पद्धतीचं तिचं कॅरेक्टर आहे. पण ताराच्या बाबतीत जर आपण बघितलं तर रामाच्या सांगण्यावरनं सुग्रीवाला जेव्हा द्वंद्व युद्धासाठी आवाहन केलं जातं त्यावेळेला वालीला ती सांगत असते दरवेळेला की तुम्ही नका जाऊ. कारण मुळामध्ये सुग्रीव हा तुमच्यापेक्षा कमी पराक्रमी आहे, त्याच्यात तेवढा जोर नाही की तुमच्या विरुद्ध युद्ध करावं. पण तरी सुद्धा काल युद्धामध्ये हरून सुद्धा तो परत तुम्हाला आवाहन करतो, याचा अर्थ त्याच्या पाठीशी कोणीतरी नक्की सक्रिय पाठिंबा कोणाचा तरी असणार हे तिच्यात लक्षात येतं. ही दूरदृष्टी आपल्याला लक्षात येते. सुग्रीवाचा रामाला पाठिंबा आहे हे ती जाणून होती. म्हणजे ज्या अर्थी तुमच्यापेक्षा पराक्रमी नसताना सुद्धा तो आव्हान देतोय, हा जो दूरदर्शीपणा आहे तो तिच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि पण वालीने काही तिचं ऐकलं नाही आणि तो सुग्रीवाशी लढायला गेला आणि नंतर मग रामाच्या हस्ते त्याचा वध करण्यात आला. वालीचा वध झाला वगैरे आपल्याला माहितीये. आणि मग सुग्रीव पुन्हा सिंहासनावर बसल्यानंतर तारा पुन्हा सुग्रीवाची राणी झाली. आणि त्यावेळची ती पद्धत होती की सुग्रीवाने आणखीन एक गोष्ट महत्वाची म्हणजे सुग्रीवाने सीता शोधण्याच्या कार्यामध्ये हयगय केली. सुग्रीवानी ज्या वेळेला वालीचा वध वगैरे झाला नंतर तो आपला पुन्हा प्रपंचात रमला. रुमा आणि ही तारा दोघी होत्या त्यावेळेला, त्यांच्या बरोबर रमला. पण तरी सुद्धा ही कार्यात त्या सीता शोधन जे करायचं होतं त्या कार्यामध्ये हयगय झाली ना, त्यामुळे लक्ष्मण अतिशय संतापला. पण नंतर त्याला सगळ्यात शांत केलं तिने, तारानी त्याला शांत केलं आणि सुग्रीवाची रामाचा समेट करण्याची महत्वाची भूमिका किंवा रामाचा आणि त्याची पुन्हा भेट घालून त्यांच्यातले गैरसमज दूर करून हे सगळं करण्याचं म्हणजे समेट करण्याची भूमिका महत्वाची ताराने बजावलेली आहे. रामायणात ताराचा उल्लेख म्हणजे अंगदाची आई आणि सुग्रीवाची राणी असाही केला जातो. त्या काळात स्त्रिया मर्यादशील वृत्तीच्या होत्या. लग्न करताना स्त्रीचं पावित्र्य, तिचं कुळ संरक्षित राहावं, तिचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी मृत पतीच्या भावाशीच तिचं लग्न करून दिलं जायचं, अशी त्यावेळची पद्धत होती. विभीषणाचं सुद्धा लग्न नंतर मंदोदरीशी करून दिलं रावण वधानंतर, हे आपल्याला माहिती आहे. अशी त्यावेळची पद्धत होती की जेणेकरून त्या स्त्रीचा मुत्सुद्दीपणा म्हणा, तिचं सगळं कर्तृत्व म्हणा, हे त्या कुळाशीच बांधील राहिलं, म्हणजे तो फायदा त्या कुळाला व्हावा अशा पद्धतीने होतं. आणि आता रुमाबद्दल जर म्हणायचं झालं तर सुग्रीवाची पत्नी रुमा ही खरं म्हणजे दुर्लक्षित राहिलेली व्यक्तिरेखा आहे. किष्किंधा कांडामध्ये तिचा उल्लेख येतो. त्यांच्याविषयी एक कथा अशी सांगतात की दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, पण रुमाच्या वडिलांना काही त्यांचा विरोध होता असं म्हणूया. आणि मग सुग्रीवाने हनुमंताच्या मदतीने तिचं अपहरण केलं आणि गंधर्व विवाह तिच्याशी केला. सुग्रीवाचा भाऊ म्हणजे मोठा भाऊ वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये जेव्हा गैरसमज निर्माण झाले त्यावेळेला म्हणजे तो विश्वासघाताचा आरोप वगैरे झाला नाही, त्यावेळेला रुमाला त्यांनी आपल्या अंतःपुरामध्ये वालीनी जबरदस्तीने डांबून ठेवलं. रुमावर अन्याय केल्याचा उल्लेख पण आपल्याला
वाल्मिकी रामायणातल्या किष्किंधा कांडात बघायला मिळतो. पण पत्नीवर झालेल्या अन्यायामुळे या दोघांमध्ये शत्रुत्व वगैरे निर्माण झालं, अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. पण रुमा आणि तारा ही अतिशय मुत्सुद्दी, म्हणजे बुद्धिवादी, दोघांमध्ये समेट करणारी वगैरे अशी होती. त्यामुळे तिचं थोडंसं चरित्र कुठेतरी प्रकाशित केलेलं आपल्याला बघायला मिळतं. पण रुमाच्या बाबतीमध्ये मात्र ती रुमाची एक भूमिका मूक, कारण तिने हे जे अन्याय झाले त्याच्या विरुद्धही ती काही बोलली नाही, काहीच केलं नाही, शांत राहून होती ती. त्यामुळे तिची रुमाची भूमिका मूक, सहनशील अशी व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे तिने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार केलेलाही दिसत नाही किंवा त्याविषयी तक्रार केलेली सुद्धा दिसत नाही. अशी शांत व्यक्तिमत्वाची रुमा आहे. बरोबर. रामायणातल्या या सकारात्मक स्त्रियांच्या अधिष्ठानावर निखळ प्रेम, संस्कृती आणि परंपरा टिकून राहिली आहे. सीतेने रामावर प्रेम केलं, तसंच मंदोदरीने रावणावर प्रेम केलं. पण राम मर्यादा पुरुषोत्तम असल्यामुळे समाजबंधनाप्रमाणे वागताना त्याला सीतेच्या प्रमाणे मुक्तपणे निर्णय घेता आले नाहीत. आणि राजा प्रजानुरंजनात यानुसार अयोध्येचे राजनियम पाळताना सीतेबद्दल त्याला कठोर निर्णय घ्यावे लागलेत. सीता आणि मंदोदरी दोघीही आपापल्या पतीवर निष्ठापूर्वक प्रेम करतात, पण दोघींना पती प्रेम परिपूर्ण मिळत नाही. रावणाचं मंदोदरीवर प्रेम नाही असं नाही, पण त्याची स्वार्थी वृत्ती स्वतःचाच विचार करते. सर्व लंकेचा कुटुंबाचा नाश झाला, आता तरी सीतेला सोडा असं मंदोदरी त्याला विनवते. हा दशग्रंथी ब्राह्मण आहे, विद्वान आहे, संपन्न आहे, कधीतरी स्त्री लंपटपणा सोडेल या आशेवर त्याच्यावरती मनापासून प्रेम करते. पण स्वार्थाने स्वनिर्णयावर ठाम राहण्याची त्याची जी वृत्ती आहे ती त्याचा घात करते. आता रामाचं जर बघितलं तर त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. राम आपल्या अयोध्येविषयी, कुलाविषयी अधिक विचार करतो आणि मग सीतेचा विचार करतो. थोडक्यात राम पण सीतेचा विचार नंतर करतो आणि रावण पण मंदोदरीचा विचार नंतर करतो. तरी प्रेमाच्या वृत्तीत फरक आहे. एक कर्तव्य वृत्ती आहे, तर दुसरी स्वार्थी वृत्ती म्हणजे नकारात्मक वृत्ती आहे. नकारात्मक वृत्ती स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये असते. त्यातल्या ह्या रामायणातल्या नकारात्मक वृत्तीच्या ज्या स्त्रिया आहेत त्या आपण उद्या बघणार आहोत. पण त्यापूर्वी एक सुंदर पद ऐकून मग विषयाचा समारोप करूया. मी अनघाताईंना विनंती करते त्यांनी आपली भजन सेवा सादर करावी. जय श्रीराम. कबीराचे विणतो शेले कौसल्यचा रामबाई, कौसल्य